अहो कमली मोहिते, तुम्हाला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा कट हिनेच रचला होता ना, म्हणून याची चौकशी करतोय मी. उगाच काही एक आरोप करू नका तुम्ही. सॉरी, म्हणजे तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का की माझ्या अनिकाने कमळीला मुद्दामहून याच्यात अडकवलं होतं? असा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? अनिका स्वतः एक पुरावा आहे. व्हॉट? सर, मी एका ऑफिसच्या मीटिंगसाठी एका कॅफेमध्ये गेले होते. तिकडे अनिका तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. ती कमळीला एका ड्रग केसमध्ये फसवून तिला कॉलेजचे इलेक्शन्स जिंकायचे होते आणि याचं प्लॅनिंग तिने कसं केलं किंवा ती करणार आहे ह्याच्याबद्दलचं डिस्कशन चालू होतं. एम आय रॉंग, अनिका? यू आर रॉंग, यू आर रॉंग. खोटं बोलताय, मी असं काही केलं नव्हतं. शी इज लाइंग. मी खरं बोलतेय कारण मी हिच्यासारखी ओरडत नाही. हिनीच कमळीला फसवलंय सर. आय नो इट. कारण हिचं बोलणं मी ऐकलंय. अहो, तिनं मला अडकवलं ते माझ्यावरच्या रागापायी. खरं ड्रग्सशी तिचा काही बी संबंध नाही. ए, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? तुझं काय आहे ते? वकील सर आहेत ना? वकील सर, तुम्ही का नाही काय बोलत आहे? वाय आर यू सो सायलेंट? से समथिंग ऑन दिस प्लीज. हो इन्स्पेक्टर साहेब, कमळी खरं बोलतेय आणि अनिकाने जे काही केलंय ते फक्त कमळीवरच्या रागावरून. बघितलं, मी सांगतोय की नाही, तिचा ड्रग रॅकेटशी काही बी संबंध नाही. कमळी प्लीज, का खोटं बोलतेस तू? हे बघ, कॉलेजचं नाव खराब होईल ही तुला भीती वाटतेय ह्याची जाणीव आहे मला. पण हा फक्त तिचा प्रश्न नाहीये कमळी. आणि हा फक्त कॉलेजचाही प्रश्न नाहीये. इट इज अ नॅशनल इश्यू. प्लीज, आपण इकडे ड्रग्स बद्दल बोलतोय. तू तिची बाजू नको घेऊस, खोटं नको बोलूस. जे खरंय ते बोल. स्वतःला वाचव कमळी. नाही मॅडम, मी स्वतःपुरता विचार करत नाही. कारण माझ्यासाठी ही नुसती बातमी राहिलेली नाही. हा केडी, बोल, काय अपडेट आहे? बॉस, मी इकडे कॉलेज कॅम्पसच्या बाहेर आलोय. इकडे काही मुलं भेटली, त्यांना विचारलं पण त्यांना फारसं काही माहिती नाहीये. कारण तू चुकीच्या ठिकाणी शोधतोयस केडी. म्हणजे? अरे मला एक सांग, कॉलेजमध्ये मुलं सगळ्यात जास्त वेळ कुठे घालवतात? कॅन्टीनमध्ये. आणि हा केडी, तुझे कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेव. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मिस करू नकोस. हा, आपल्याला माहित नाहीये की आपल्याला कुठली गोष्ट कुठपर्यंत पोहोचवू शकते. आणि हा, तुला जर कोणी संशयास्पद वाटलं तर त्याला लगेचच बाजूला घे आणि त्याची चौकशी कर. ओके बॉस. ऑल द बेस्ट. काही लागलं तर मला कळव, मी येईन तिकडे. I'll keep you posted. ओके. कुठे निघाली आहेस? अगं ते कॉलेजच्या आश्रमाच्या डोनेशनचं काम चालू होतं, त्या संदर्भात बोलत होते. तुला काय वाटलं आत्या वेडी आहे तुझी? कळत नाही मला काही? असं का बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. इथे आवरून वगैरे ठेवायची कामं पडू नयेत म्हणून चालली आहेस ना अनाथ आश्रमाचं कारण देऊन? नाही नाही, असं काही नाही. अगं किती खोटं बोलशील? तू फोनवर बोलत होतीस, ऐकलंय मी. ज्यांना सांगितलंयस ना मी येणार म्हणून, त्यांना सांग नाही जमणार. अगं पण काही बोलू नकोस. इथे खांडेकर सगळं जेवणाची तयारी करताय, तू ते फोनवर काय बोलत बसतेस? चल चल मदतीला चल. हो, अन्नपूर्णा कॉलेजची मी GS आहे आणि माझ्या कॉलेजच्या कुठल्या बी पोरीवरती अन्याय होत असेल तर हिथं बोलणं माझं कर्तव्यच आहे. अहो, आमची अनिका नुसतं एक प्याद आहे. तिनं माझ्या खोलीत ड्रग्स ठेवलं असं तुम्ही तिच्यावरती आरोप लावून तिची बातमी लावलं असं. खरं
मग तिच्याकडे ड्रग्ज आलं तरी कुठनं? ते हा सांगेल. हा यश आपल्या कॉलेज प्रिमायसेसच्या बाहेरच ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि कॉलेजचे स्टुडंट्स त्याच्या आहारी जातात. हा त्यातलाच एक. ते नव तुम्ही हे सगळं मला काय विचारालाय? सहज सहजच रे. सहज काय सुभाष करायलाय काय माझा? सुभाष तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही नव? तुम्ही पोलीस बिलीस आहे काय? काय काहीतरीच काय. मी कुठल्या अँगलने तुला पोलीस दिसतोय? आणि मी खरंच सहज विचारतोय, मला सांग ना, म्हणजे कॉलेजमध्ये होतं काय सगळं? काय सांगू तुम्हाला, एक नाही दोन नाही तर 3 पोरं आहेत. तिकडे कोपरा आहे, त्या कोपऱ्यात बसलेले असतात. आता आपल्याला काय, आपल्याला टीप मिळते म्हणून मी आपलं चहा आणि वडापाव नेऊन देत असतो. तुम्हाला सांगतो, जेव्हा बघावं तेव्हा निस्ता नळकांडीतनं धूर निघत असतो. चहा पिला निघला धूर, वडापाव खाल्ला निघला धूर, बघावं तेव्हा नुसता धूर. तुम्ही जर तिकडे गेलासा का नाही, तुम्हाला असं वाटेल की थंडीपेक्षा सगळ्यात जास्त धुकं इथंच पडते की काय. मला काय वाटतं माहिती आहे का, ते रात्रभर लय अभ्यास करत असणार आहेत म्हणून दिवसा असं झोपल्यागत थोपाड असते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरं, मला ती जागा दाखव ना, जिकडे ती मुलं भेटतात आणि बसतात. हे काय जमणार नाही आपल्याला. ऐक, हे बघ, ह्या मुलांचं व्यसन सोडवणं खूप गरजेचं आहे. काय आहे, कॉलेजचं नाव ऑलरेडी खूप बदनाम झालंय. आपल्याला अजून करायचं आहे का? नाही ना? म्हणून म्हणतोय की मला ती जागा दाखव. बरोबर बोलालाय तुम्ही. तुम्ही एक काम करा, थांबा इथेच, मी लगेच आलो. मी आहे. बोल काय झालंय? बॉस, तुझा संशय खरा ठरला. कॅन्टीनमधून एक महत्वाची लीड मिळाली. बेस्ट. काय लीड आहे? जो माणूस कॉलेजला ड्रग्ज प्रोव्हाइड करतो त्याचं नाव कळू शकतं. लीड खूप महत्वाची आहे, चेक करायला हरकत नाही. ठीक आहे, मी येते तिकडे. हां, ओके बॉस. बाय. बोल रे, कुठून आणले ड्रग्स? कोण पडतो तुम्हाला हे? कोण देतो तुम्हाला हे कॉलेजमध्ये? बोल लवकर. ही अनिका देते का तुला? नू अनिका देते का? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.